रेस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. मरिया माता एक जबाबदार स्त्री. आणि आजची दोन्ही वाचनं, उपासनेची दोन्ही वाचनं तंतोतंत आहेत. तुम्हाला कोणते शब्द ऐकायचे आहेत? अरे मूर्ख आणि निरुपयोगी दासा, की शाबास, भल्या विश्वासू दासा, जबाबदार दासा. तू छोट्या गोष्टीत विश्वासू राहिलास, तू छोट्या गोष्टीमध्ये जबाबदारी दाखवलीस. ये माझ्या पित्याच्या धन्यवादित आनंदित माझ्या दासा, पुत्रा, कन्या, आई वडिलांनो, जबाबदार पालकांनो, या, ही जागा तुमच्यासाठी. तुम्ही तुमची जबाबदारी दाखविली. आणि मग 25 मार्चला आपण कोणता सण साजरा करतो? कोणता सण साजरा करतो? दूताचा मरियेला संदेश. आणि मग स्वर्गीय पित्याने मरिया मातेकडे देवदूताला जबाबदारीचा निरोप पाठविला. O Virgin, will you be the mother of our Savior? God has chosen you. पहिलं वाचन काय सांगते? दुर्बलांची निवड केलेली आहे. आणि मग मरियेने जबाबदारी दाखवली. ती थोडीशी गोंधळून गेली. हे कसं शक्य आहे? देवाला काय अशक्य आहे? तुझी मावस बहीण अलिशिबा, ती जर म्हातारपणात गरोदर असेल तर देवाला सर्व काही शक्य आहे. वेड्या वाकड्या रेषेवरती देव सरळ लिहितो. असं म्हणतात, there is a silver lining on the dark cloud. काळ्याकुट्ट मेघाला चंदेरी कडा असतात. काळ्याकुट्ट मेघाला चंदेरी कडा असतात. आणि मग मरियेने आपला विश्वास जागृत केला. आणि मरियेने जबाबदारी आणि जबाबदारीच्या जोडीला जोखीम स्वीकारली. आणि मरिया माता काय म्हटली? And Mary said yes, and Mary said yes, and Mary said yes when she knew that it was the will of God. ही देवाची योजना आहे. आणि म्हणून देवाच्या योजनेला मरियेने जबाबदारीने होकार दिला. ही मोठी जबाबदारी होती देवपुत्राची माता होण्यासाठी. भाविक हो, जे धर्मपंडित आहेत आणि जे मरियेच्या आपल्यापेक्षा जास्त भक्त होते आणि होऊन गेले अशा संत महंतांनी काय सांगितलेलं आहे? जोखीम आणि अन्ना हे वयात होते आणि त्यांच्या म्हातारपणामध्ये झालेलं त्यांना लेकरू मरिया माता. आणि त्यांच्या म्हातारपणामध्ये मरिया मातेने त्यांची काळजी घेतली आहे. ती श्रीमंत घरात जन्माला आली नव्हती. ती शेरडे मेंढरे चारायला जायची, लाकडं गोळा करायची, आपल्या संसाराला हातभार लावायची. तेव्हापासूनची ती जबाबदारी. आणि कुमारिका असताना देवाने तिची निवड केली. असं म्हणतात, मरिया माता म्हणजे विधात्याला पडलेलं स्वप्न. आणि मग स्वप्न देवाचे आज हो मरिया मातेद्वारे ख्रिसमसच्या दिवशी साकारलं. देवाने पारादीस बाग नंदनवनामध्ये आदाम आणि एवा आपलं रूप, आपलं स्वरूप, आपलं प्रतिरूप जबाबदारी दिली. आणि त्या जबाबदारीमध्ये चावी सुद्धा दिली. सगळं घ्या, पण या मधल्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. त्याने आज्ञाभंग करून दिलेली जबाबदारी